आणखीन एक मोठी बातमी रवींद्र धंगेकर यांचं पुन्हा एकदा विधान भवनाच्या आवारामध्ये आंदोलन पाहायला मिळतंय। ड्रग्ज प्रकरणात केवळ ललित पाटीलला अटक करून फायदा नाही, ललित पाटील याच्या संपर्कात आलेल्यांना अटक करावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे। विधान भवनाच्या आवारातच त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन करत असताना केवळ ललित पाटील याला अटक करून फायदा नाही, त्याच्या संपर्कात जे जे आलेले होते अशा सगळ्यांना अटक करावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी घातलेला ॲप्रन पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा चर्चेत राहिलेला आहे। हा ॲप्रन तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी ॲप्रन लिहिलेला आहे, ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे। आणि हा ॲप्रन हे बघा, या ठिकाणी हे बघा, या मागे पण स्टिकर लावलेला आहे, ललित पाटील यांना या संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे ॲप्रनवर लिहिलेलं आहे। स्टेटस्कोप हातात घेतलेला आहे। सर, दुसऱ्यांदा तुम्ही हा पोशाख घालून आले, नेमका कोणाचा इलाज करायचा आहे तुम्हाला? आज काँग्रेस पक्षाचं आणि विरोधी पक्षाचं आंदोलन होतं, त्याच्यामध्ये ललित पाटील हा विषयच होता। त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून ह्याच्यामध्ये आंदोलन करतोय। आज महाराष्ट्रामध्ये मागच्या विधानसभेमध्ये मी की पंजाब नंतर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ विकणारी टोळी कार्यरत आहे आणि प्रचंड प्रमाणात आहे। सरकार हे फक्त विरोधकांनाच बोलण्यापुरतं सरकार आज सभागृहात दिसतंय। ह्याच्यामध्ये राजकारण न आणता एक महाराष्ट्राचं काम म्हणून, एक तरुणांचं काम म्हणून, एक कुटुंबाचं काम म्हणून त्यांनी सातत्याने ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे। एक ललित पाटीलला अटक करून हा विषय संपलेला नाही, ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पोलिसांनी काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची तरुणाई वाचली पाहिजे। एक लोकप्रतिनिधीमधून, एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक पुणेकर म्हणून ही माझी आणि तुमच्या सर्वांची एक जबाबदारी आहे की ही अंमली पदार्थाची जी लोक विकतायत ही लोक नष्टनाबूद करण्याकरता सरकारने काम करावं। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, Q9 मराठी।